राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांबूत खुर्द या गावातील एकाच कुटुंबातील महिलेसह तिच्या कुटुंबियांना जादूटोणा व इतर आमिष दाखवून संबंधित व्यक्तींकडून रोख रक्कम, सोने व बकरू घेऊन लाखो रुपयाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी समोर आलाय. या संदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात बाळासाहेब पोटे व त्यांची पत्नी सिंधू बाळासाहेब पोटे या जोडप्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर गुन्ह्याची सुरुवात सन 2014 सालापासून झाली. जांबूत खुर्द येथील शरद कैलास डोंगरे यांचे घरी 2 अनोळखी माणसे आली. त्यापैकी बाळासाहेब पोटे व त्याच्यासोबत असलेली अनोळखी व्यक्ती, तुमचं सर्व काही चांगलं करून देऊ, तुम्ही पैसे व बकरू तर सोने द्या, अशी मागणी करून घरातील आई बायसाबाई व वडील कैलास यांच्याशी गोड गोड बोलून तर वेगवेगळी आमिष दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये व 1 बकरू घेऊन गेले. सन 2015 साली पुन्हा बाळासाहेब पोटे व त्यांची अनोळखी व्यक्ती घरी आली. आईला संमोहित करून तिच्याकडून 1,50,000 रुपये घेऊन गेले. तर जुलै 2025 रोजी बाळासाहेब पोटे यांनी घरी 2 व्यक्ती पाठवून आश्रमशाळा बोटा येथे धान्य पाहिजे म्हणून घरातून 1 गोणी बाजरी व 600 रुपये रोख रक्कम घेऊन गेले. या दरम्यान डोंगरे यांचे आईचे दागिने व भाऊजाई दीपाली सुरेश डोंगरे यांचे दागिने असे सुमारे 5 लाख रुपयांचे दागिने देखील गायब झाल्याचे आढळून आले. तर आईस विचारले असता आईने या संदर्भात राग येऊन घरातील लोकांना मारहाण केली. तसेच स्वतः देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. खाणं पिणं सोडून बाळासाहेब पोटे महाराजांना 1.5 लाख रुपये द्या असा कायम रेटा लावला. या सर्व प्रकारामुळे डोंगरे यांच्या आईची मानसिकता बिघडली. आईने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. जादूटोणा करणारे बाळासाहेब पोटे याने तिला संमोहित करून तिच्याकडून सोने, बकरू, पैसे व धान्य असा ऐवज लुटून नेले. या प्रकरणी शरद कैलास डोंगरे यांच्या फिर्यादीनुसार घारगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा या प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 नुसार विविध कलमान्वये बाळासाहेब पोटे व त्यांची पत्नी सिंधू बाळासाहेब पोटे या दोघा जोडप्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले करतायत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507354521. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.